गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण सॉलिड स्टेट ह्या चॅप्टरचं 6वं लेक्चर सुरू करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये पॅकिंग इफिशियन्सी काय आहे, सॉरी अरेंजमेंट काय आहे, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट काय आहे, 2 डायमेन्शनल अरेंजमेंट काय आहे याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं होतं. 3 डायमेन्शनल अरेंजमेंट होत असताना आपण त्याच्यामध्ये असलेले जे काही तुमचे पॅकिंग जे काही ओव्हाइड्स आहेत ते ओव्हाइड्स फॉर्म होताना आपण इथं पाहिले. काय कोणते कोणते वर्ड्स फॉर्म होतात त्याच्यामध्ये, तर टेट्राहेड्रल ओव्हाइड्स आणि ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स फॉर्म होताना आपण मागच्या लेक्चरला पाहिले. ओके, आपण असं कन्सिडर करू की देर आर n नंबर ऑफ पार्टिकल्स ऑर ॲटम्स प्रेझेंट आहे, आपण असं समजू. असं सांगितलं त्यांनी की देर आर 2 voids पर ॲटम्स. हे 2 voids कशाचे असणार तुझ्या? टेट्राहेड्रल ओव्हाइड्स असणार आहे. ओके, ठीक आहे. आणि ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स काय, ते हाफ ऑफ द टेट्राहेड्रल ओव्हाइड्स. ओके, हे काय असणार तुमचा? ऑक्टाहेड्रल ओव्हाइड. म्हणजे जर n पार्टिकल असतील तर टॉईस n पार्टिकल असतील तर टॉईस n टेट्राहेड्रल ओव्हाइड्स असतील तुमचे. टेट्राहेड्रल ओव्हाइड्स कसे असतील तुमचे? टॉईस n असतील. आणि n ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स असतील. काय असेल तुमचं? ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स असतील. ओके, ठीक आहे. हे आपण मागच्या लेक्चरला याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलेलं होतं. नेक्स्ट काय आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ. पॅकिंग इफिशियन्सीचा आपण इथं विचार करू. आता पॅकिंग इफिशियन्सीचा जर आपण इथं विचार केला तर पॅकिंग इफिशियन्सीमध्ये आपल्याला इथं असं दिसतं की जे काही तुमचं कोणताही कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणतेही युनिट सेल फॉर्म हो, ते युनिट सेल फॉर्म झाल्यानंतर ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कंटेन करते. आणि ते कंटेन करत असताना आपण कशाही पद्धतीने व्हॉट एव्हर द वे वी यूज टू पॅक द पार्टिकल्स, देर इज सम स्पेस इज एम्प्टी. ओके, तिथे काय अँड दॅट स्पेस इज कॉल्ड एज ओव्हाइड्स. ते जे काही ओव्हाइड्स आहेत ते ओव्हाइड्स पॅकिंग इफिशियन्सी काय आहेत त्याला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की देर आर सम स्पेस इज ऑक्युपाइड अँड सम स्पेस इज अनऑक्युपाइड. दोन याच्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट हे करू. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण समजा कॉइन आहे, या कॉइनची अरेंजमेंट आपण अशा पद्धतीने करतोय. एक सिंपल दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये. ओके, एक कॉइन्स आहे तुमच्याकडे, तर कॉइन्सला आपण इथे अरेंज करतोय. ठीक आहे, तर ही जी काही स्पेस आहे, हा स्पेस तुम्हाला इथे एम्प्टी स्पेस दिसतो, तो रिकामा स्पेस दिसतोय. ह्या रिकामा स्पेसच्या संदर्भामध्ये आपल्याला इथे विचार करायचा आहे. हा तुमचा ऑक्युपाइड स्पेस, दिस इज द ऑक्युपाइड स्पेस. ओके, हा तुमचा ऑक्युपाइड स्पेस असणार आहे आणि जे डार्क करतोय तो हा तुमचा ऑक्युपाइड स्पेस असणार आहे, जे डार्क करतोय ते. बघा, हा 4चाच आपण इथे विचार करू. ठीक आहे, आणि ही जी काही स्पेस राहून जाते त्याला आपण अनऑक्युपाइड स्पेस म्हणणार. ओके, किंवा वॉइड्स म्हणणार. काय म्हणणार त्याला आपण इथं? अनऑक्युपाइड स्पेस किंवा वॉइड्स म्हणायचं. ओके, तर याच्या संदर्भात आपल्याला पॅकिंग इफिशियन्सीच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं बघायचं आहे. तर याला जे काही आहे ते आपण हे जे काही पॅकिंग जे ऑक्युपाइड स्पेस आहे त्या ऑक्युपाइड स्पेसला आपण काय म्हणायचं? पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं. आता पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय तुमचं? तर व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ द युनिट सेल. ओके, आता समजा आपल्याकडे युनिट सेल कोणते? तुमच्या एससी आहे, बीसीसी आहेत आणि एफसीसी आहेत. तर बीसीसी तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स किती कंटेन करते? 1 करते. बीसीसी 2 करते. एफसीसी 4 करते. ओके, तर यांचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल किती स्पेस ऑक्युपाय केलेला आहे त्याला, त्या स्पेसला डिवाइड करणार आपण टोटल स्पेस नाही युनिट सेलचं. तो टोटल स्पेस का तुमचा ए क्यूब आहे. टोटल स्पेस का टोटल व्हॅल्यूम काय आहे? ए क्यूब आहे. ओके, मग ही जी काही तुमची पॅकिंग फ्रॅक्शन आहे, ह्या पॅकिंग फ्रॅक्शनला आपण ज्या पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे आपण ज्याला 100 ने मल्टिप्लाय करतो, त्यास तुमची तिथे पॅकिंग इफिशियन्सी येते. ओके, देअरफॉर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन मल्टिप्लाय बाय 100. ओके, मग पॅकिंग फ्रॅक्शन काय तुमचं इथं? तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय 100. हे झालं तुमचं पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे हे जितकी काय केलेलं त्यांनी स्पेस तो इतक्या पर्सेंटेजमध्ये तो ऑक्युपाय केलेला आहे. मग अनऑक्युपाइड स्पेस किंवा वॉइड स्पेस इज 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी. जे काही तुमचे पॅकिंग इफिशियन्सी असणार आहेत, पॅकिंग किंवा पर्सेंटेज
अनऑक्युपाइड किंवा पर्सेंटेज वॉइड स्पेस इज इक्वल टू 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी आपण असं ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, ठीक आहे. बघा पुढच्या पॉईंटकडे जाऊ आपण इथं. आपल्याला एससीसी आपला सिंपल क्युबिक युनिट सेल, बीसीसी आणि एफसीसी ह्या सगळ्यांचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. तर आपण आधी विचार करणार आहोत त्या सिंपल क्युबिक युनिट सेलच्या संदर्भामध्ये डिस्कशन करू. आता हे सिंपल क्युबिक युनिट सेल जे आहेत याच्या संदर्भामध्ये विचार करत असताना एक लक्षात घ्या तुम्ही इथं की ही जी काही सिंपल क्युबिक युनिट सेल आहे, सिंपल क्युबिक युनिट सेल ही 8 कॉर्नर कन्सिस्ट करते आणि एक कॉर्नरला अशा पद्धतीने ते अरेंजमेंट झालेले आहेत. बघा कशी ते अरेंजमेंट झालेले असणार आहेत ते दाखवतो तुम्हाला इथं. आपण असं कन्सिडर करू की ही तुमची सिंपल क्युबिक युनिट सेल आहे असं आपण इथं कन्सिडर करू याला. ओके, आणि 4 कॉर्नरचा इथं विचार करू. प्रत्येक कॉर्नरला तुमचे ऍटम ऑक्युपाइड काय आहेत, तर आपण इथं फक्त 4चाच विचार करतो आहेत. बघा आपण ही एक बाजू कन्सिडर करतोय. ओके, दुसरी अशी असणार आहे, तिसरी अशी असणार आहे. ठीक आहे, एक्झॅक्ट मला आलेले नाहीत. ही जी काही फिगर आहे याचा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू मी जी फिगर काढलेली त्या फिगरचा व्ह्यू इथं आहे, असा आहे तो. ओके, आता या सिंपल क्युबिक युनिट सेलचा आपण जर विचार केला तर याच्या एज लेंथ सगळ्या सारख्या आहेत. क्युबिक युनिट सेल मधलं म्हणजे एज लेंथ ह्या काय त्याच्या सारख्या असणार आहेत. ओके, सारख्या असणार म्हणजे ए असणार आहेत. काय त्या ए आहेत. ओके, म्हणजे हे जे काही डिस्टन्स आहेत हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स जे आहेत हे डिस्टन्स ए आहे. ठीक आहे, आणि हे डिस्टन्स तुमचं आर आहे, इथं दाखवलेलं आहे. बघा हे आर डिस्टन्स दाखवलेलं आहे, हे डिस्टन्स आर दाखवलेलं आहे, आणि हे जे काही टोटल डिस्टन्स आहेत ह्या पॉईंट पासून तर ह्या पॉईंट पर्यंत तो काय तुमचा ए आहे. ओके, ठीक आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू टॉइस आर अँड आर इज इक्वल टू ए अपॉन 2. ओके, ए बाय 2 असं आपण त्याला म्हणू शकतो. वेअर ए इज द एज लेंथ, आर इज द रेडियस ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, व्हॅल्यूम ऑफ द वन युनिट सेल इज ए क्यूब. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं. ओके, व्हॅल्यूम ऑफ स्पेअर आता हे डबल इथं रिपीट झालेला आहे शब्द. ओके, व्हॅल्यूम ऑफ स्पेअर काय तुमचा, तर 4/3 पाय आर क्यूब. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे की जो काही तुमचा हार्ड स्पेअर आहे त्या हार्ड स्पेअरचं व्हॅल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर 4/3 पाय आर क्यूब असं आपण कॅल्क्युलेट करतो असतो. ओके, पण आता इथं ही जी काही झालं तुमचं व्हॅल्यूम ऑफ स्क्वेअर झालं, आपल्याला आर ची व्हॅल्यू माहिती आहे. काय आर ची व्हॅल्यू, ए बाय 2. ओके, बट आर इज इक्वल टू ए बाय 2. Therefore, this equation becomes volume of one constituent particles in is equal to 4/3 pi multiply by a by 2 cube. ओके, रेस टू 3. याला आपण सिम्प्लिफाय करतो. सिम्प्लिफाय केल्यानंतर आता तुमचं 4/3 पाय मल्टिप्लाय बाय ए क्यूब डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 विच इज इक्वल टू 8. ओके, अजून याला सिम्प्लिफिकेशन केलं तर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुमच्या तिथे पाय ए क्यूब बाय 6. ओके, तर हे बाय 6 कसं आलं, तर इथं 4 1 4 आणि 4 2 8. ओके, मग ह्या 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 6. ओके, म्हणजे आलं तुमचं इथं 4 आपलं पाय ए क्यूब बाय 6. दिस इज द व्हॅल्यूम ऑफ वन constituent particles in unit cell, in simple cubic unit cell, in simple cubic unit cell. ओके, ते लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं हे एक लक्षात घ्या याच्यामध्ये. आता आपल्याला इथं विचार करायचा आहे टोटल व्हॅल्यूम ओके total volume of particle in simple cubic unit cell. We know simple cubic unit cell contain only one particle. It contains only one particle. Okay, so the volume occupied by constituent particles in unit cell is 6 pi a cube by 6. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे आपण कॅल्क्युलेट केलं. आता जस्ट कॅल्क्युलेट केलं की व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय इन सिंपल क्युबिक युनिट सेल पार्टिकल इज पाय ए क्यूब बाय 6. कसं कॅल्क्युलेट केलं ते तुम्हाला माहिती आहे. 4/3 पाय आर क्यूब होतं, आर क्यूबची व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली 4/3 पाय
a by 2 cube, okay, 3 by pi a cube divided by 8, okay, it becomes pi a cube by 6 आला, ओके, ठीक आहे. नाउ पॅकिंग इफिशियन्सी आपण विचार करू. पॅकिंग इफिशियन्सी, व्हॉट इज पॅकिंग इफिशियन्सी? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 100, ओके. मग हे व्हॉल्यूम किती आहे ऑक्युपाइड केलेलं, तर पाय ए क्यूब बाय 6 डिवाइडेड बाय ए क्यूब मल्टिप्लाय बाय 100, ओके. ए क्यूब कॅन्सल होते तुमचं, राहिलं काय, तर खाली राहिलं तुमचं इथं बघा, मी या साईडला लिहितो, इथं काय राहिलं ते पाय अपॉन 6 मल्टिप्लाय बाय 100, ओके. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पाय इज इक्वल टू व्हॉट, पाय इज इक्वल टू व्हॉट 3.142 डिवाइडेड बाय 6. when we solve this equation, मग आता आपण पुन्हा असं या इक्वेशनला करू शकतो 314.2 डिवाइडेड बाय 6 असं आपण त्याला करू शकतो. मग याला जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर ते इक्वेशन येतं तुमचं 52.36%. दिस इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड इन पर्सेंटेज बाय द constituent particles in simple cubic unit cell, okay. So we can say therefore simple cubic lattice is equal to 52.36%, okay. मग ही झाली तुमची टोटल ऑक्युपाइड स्पेस झाले आहे. हे काय झालं तुमचं टोटल ऑक्युपाइड स्पेस झालं इन पर्सेंटेज. जो काही तुमचा कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहे त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सने हे ऑक्युपाइड स्पेस केलेले आहेत. म्हणजे काय, तर याच्यातलं जवळपास 52% जागा ही व्यापलेली आहे. कोणी व्यापलेली आहे, ह्या कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सने व्यापलेले आहेत. मग रिकामा स्पेस किती झाला, तर 100 मायनस 52.36 इट बिकम्स 47.64, ओके. बघा हे दिलेले आहेत. अनऑक्युपाइड स्पेस और पर्सेंटेज ओव्हरहेड व्हॉल्यूम इज इक्वल टू 100 मायनस 52.36 विच इज इक्वल टू 47.64, ओके. आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये मित्रांनो, एमसीक्यू साठी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, नीटची करा, सीईटीची करा, जेईची तयारी करा, त्या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला जे काही एमसीक्यू विचारले जाऊ शकतात ते एमसीक्यू कशावरती विचारले जाऊ शकतात तुम्हाला इथं, तर बघा टॉयस आर इज इक्वल टू ए, देअरफॉर आर इज इक्वल टू काय तुमचं ए बाय टॉयस. तर ह्या दोन फॉर्म्युले तुमचे इथे झाले, त्या फॉर्म्युल्याचा तुम्ही तिथे वापर करू शकता. स्पेअरचा फॉर्म्युला तुम्हाला हा प्रत्येक वेळेस तुम्हाला रिपीट येणार आहे. आरची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस चेंज होणार आहे, आर एची व्हॅल्यू तुमची प्रत्येक वेळेस चेंज होणार आहे. प्रत्येक वेळेस म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये वेगळी आहे, बीसीसी मध्ये वेगळी आहे आणि एफसीसी मध्ये वेगळी आहे. आता बीसीसी मध्ये काय आहे त्याचा आपण इथे विचार करू. बीसीसी मध्ये ती व्हॅल्यू काय आहे त्याचा आपण इथे विचार करू, ओके. नेक्स्ट पॉइंट इज बीसीसी, ओके. जस्ट 1 मिनिट. आता बघा बीसीसी पॅकिंग इफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर, दॅट इज बीसीसी क्रिस्टल. आता आपल्याला माहिती आहे बीसीसी सेल कंटेन 2 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. बीसीसी काय किती पार्टिकल कंटेन करते, 2 पार्टिकल कंटेन करते. कसे 2 पार्टिकल करतात, वन ऍट द 8 कॉर्नर्स, जे काही तुमचे 8 कॉर्नर्स आहेत त्या 8 कॉर्नर्सला आहे तुमचे, दॅट इज 1/8 मल्टिप्लाय बाय 8 which is equal to 1. This is the one particle and another is one particle at the सेंटर ऑफ द युनिट सेल. जे की तुमचे सेंटर आहे युनिट सेलचं, त्या युनिट सेलच्या सेंटरला ते कन्सिस्ट करते. बघा जस्ट तुम्हाला डायग्राम काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो, परफेक्ट येणार नाही पण ट्राय करायला काही हरकत नाहीये. अशा पद्धतीने ते हा सेंटरला असणार आहे, हे असे असतील. हे थोडंसं मी तुम्हाला आधी सांगितलं की परफेक्ट येणार नाही पण ट्राय करायला काही हरकत नाही, अशा पद्धतीने असणार आहे. बघा पुढच्या स्लाइड मध्ये दिसणार आहे तुम्हाला, ओके. काय सांगितलं त्यांनी, फिगर शो दॅट द पार्टिकल ऍट द सेंटर. बघा काय सांगितलं त्यांनी, फिगर शोज दॅट द पार्टिकल्स ऍट द सेंटर ऑफ क्यूब टचेस, जो काही सेंटरला आहे तो काय करतो तुमचा टचेस 2 कॉर्नर पार्टिकल्स अलॉंग द डायगोनल ऑफ क्यूब. जो काही क्यूबचा डायगोनल आहे तुमचा त्याच्या अलॉंगला, जसं आता डायगोनल काय सांगतील आपल्याला इथं, तर हा तुमचा क्यूबचा डायगोनल आहे, त्याच्या अलॉंग असणार आहे तो, ओके. ठीक आहे, आपण ते नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याचा विचार करू. काय आहे ते नेक्स्ट स्लाइड बघू आपण याच्यामध्ये. बघा अशा पद्धतीने इथं दाखवलेला आहे तो, कशा पद्धतीने इथं हे जे काही आहेत हे डायगोनल
दोन सेंटर जे आहेत, हा तुमचा सेंटरचा क्यूब आहे. एकच मिनिट बघा, तो सी सेंटर दाखवलेला ओके. पेन काम करत नाहीये. ओके ठीक आहे, दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. आता बघा, इथं हा तुमचा सेंटरचा स्पेअर आहे ऍट द बॉडी सेंटर. हा कॉर्नरचा आहे, हाही कॉर्नरचा आहे. याने डायगोनल काढलेला आहे तुम्ही. हे बघा, हा डायगोनल ए टू एफ हा डायगोनल आहे. ए टू एफ हा डायगोनल आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन ट्रायंगल फॉर्म होताना दिसते तुम्हाला. इथं ए डी आणि एफ हा एक ट्रायंगल दिसते तुम्हाला इथं. ओके, आणि दुसरा आहे तुमचा एफ ई डी. एफ ई डी हे दोन ट्रायंगल फॉर्म होताना दिसत आहेत. आणि आपण रेडियस कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण सहज इथं कॅल्क्युलेट करू शकतो रेडियसच्या संदर्भामध्ये. बघा, रेडियस ऑफ क्यूब कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉर. आता बघा, दोन ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचे. कोणते दोन ट्रायंगल कन्सिडर करतो आपण इथं? एक आहे तुमचं एफ ई डी हा एक ट्रायंगल आहे, आणि दुसरा ट्रायंगल तुमचं इथं एफ ए एफ डी हा एक ट्रायंगल आहे. ओके, तर आपण अगोदर ट्रायंगल एफ ई डी चा विचार करू. ह्या जो काही खालच्या बाजूचा जो दिसतोय तो ट्रायंगल, ह्या ट्रायंगलचा आपण इथं विचार करू. ओके, तो डार्क केलेला आहे, ह्या डार्क केलेल्या ट्रायंगलचा इथं विचार करू. याच्यामध्ये ई हा तुमचा 90 डिग्री आहे. मग हा जर 90 डिग्री आहे, 90 डिग्री असलेला म्हणजे तुमचा, आपण इथं पायथागोरसचा थेरम जो आहे तो अप्लाय करू शकतो. पायथागोरसचा थेरम काय म्हणतात? तुमचा डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द साइड आर. जे काही तुमच्या साइड लेंथ आहेत त्या साइड लेंथच्या स्क्वेअरचं समेशन आहे ते. ओके, एफ डी स्क्वेअर तुमचा डायगोनल आहे. ओके, एफ ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर. आता जर आपण इथं विचार केला तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की हे जे काही डायगोनल आहे, हा जो काही तुमचा क्यूब आहे, ह्या क्यूबची एज लेंथ काय तुमची इथं ए आहे. हा ए असणार आहे तुमचा, हा ए असणार आहे, म्हणजे हाही ए आहे आणि हा ए आहे. ओके, सो एफ ई तो काय तुमचा ए स्क्वेअर आहे. एफ ई स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ओके, ई डी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ओके, सो जर आपण इथं जर यांचा जर विचार केला तर तुमचं एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विच इज इक्वल टू टॉईस ए स्क्वेअर. हे तुमचं येते इथे. हे काय तुमचा हा एफ डी स्क्वेअर आहे. ओके, ठीक आहे, आपण याला असंच राहू देऊ. आता बघा, एफ ई आणि ई डी इज इक्वल टू एज लेंथ ऑफ द युनिट सेल विच इज इक्वल टू ए असं आपण म्हटलेलं आहे. ओके, देन सेकंड ट्रायंगलचा विचार करू आपण इथं. ए डी एफ कोणत्या ट्रायंगलचा आपल्याला इथं विचार करायचा? आपल्या इथं एडीएफ ह्या ट्रायंगलचा इथं विचार करायचा आहे. ह्या एडीएफचा विचार करता आपल्याला असं लक्षात येते की डी हा जो काही आहे तो 90 डिग्री आहे. डी हा काय तुमच्या इथं 90 डिग्री आहे. अँगल एडीएफ इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आपण इथं सुद्धा वी कॅन अप्लाय हिअर पायथागोरस थेरम. ओके, विच बिकम्स ए एफ स्क्वेअर. हा ए एफ स्क्वेअर आहे, हा ए एफ स्क्वेअर. ओके, ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर. हा ए डी स्क्वेअर. ओके, अँड एफ डी स्क्वेअर. एडी हा ए असेल तुमचा, आणि एफ डी हा तुमचा टॉईस ए आहे. काय तुमचा हा एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू टॉईस ए स्क्वेअर. हे आपण आताच कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि हा तुमचा एडी स्क्वेअर इज इक्वल टू काय तुमचा ए स्क्वेअर येईल. देअरफॉर AF square is equal to AD square plus FD square, which is equal to A square plus twice A square, which becomes thrice A square. Okay, आता हे झालं तुमचं AF. Therefore AF काय आलं तुमचं? आता हा आपल्याला AF ची AF व्हॅल्यू पाहिजे, AF स्क्वेअर ची नको. मग तो तुमचा AF is equal to √3A. √3A. ओके, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही याच्यामध्ये लक्षात घ्या की जस्ट 1 मिनिट. जर तुम्ही इथं विचारात घेतलं तर आता बघा, जर हे पुन्हा एक गोष्ट ह्या ट्रायंगलच्या संदर्भामध्ये सांगतो तुम्हाला. हा एक ट्रायंगल आपण इथं बघितला, याचं आपण एफ डी स्क्वेअर काय काढलं आपण इथं? टॉईस ए स्क्वेअर काढलं. हा तुमचा ए, हा ए, हा ए. आपल्याला ह्या एज लेंथचा आपला, सॉरी नॉट दिस, इथून
इथूनचा विचार करायचा आपल्याला, फ्रॉम धिस टू धिस एंड. ओके, हा तुमचा आर, हे सुद्धा तुमचा आर आहे, हा तुमचा आर, आणि हे डिस्टन्स सुद्धा तुमचा आर आहे. हे बघा, 1 2 3 असं, 1 2 3 4. ओके, म्हणजे 4R येते तुमचं. हा AF इज इक्वल टू 4R. ओके, ते कसं 4R येते ते लक्षात घ्या. मग आता AF इज इक्वल टू वी हॅव √3A विच इज इक्वल टू 4R. ओके, आता बघा गंमत कशी याच्यामध्ये, की आर ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आर इज इक्वल टू काय येईल, आर इज इक्वल टू काय येईल, √3A अपॉन 4 असेल. आणि याची व्हॅल्यू काय येईल, ए इज इक्वल टू 4R √3. ओके मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे तुम्हाला MCQ साठी महत्वाचे फॉर्म्युले आहेत. MCQ साठी महत्वाचे फॉर्म्युले ते दोघंही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. सो बी केअरफुल, व्यवस्थित यांचा अभ्यास करायचा. ह्या फॉर्म्युले व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. आर ची व्हॅल्यू अगोदर ज्याच्यामध्ये तुमची ए ची व्हॅल्यू काय आली होती, तुमची तर टॉईस आर आली होती सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये, आणि आर इज इक्वल टू काय आलं तुमचं A/2 आलं. इथं हे वेगळे झालेत, इथं वेगळे आलेत. आता आर आलं तुमचा √3A/4, आणि येते तुमचा A इज इक्वल टू 4R/√3 येते. ओके, सो नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघू काय ते, नेक्स्ट कॅल्क्युलेशन बघू याच्यामध्ये. बघा आता ह्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला क्लिअर होते, इथं जे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं होतं तेच आहे. इथं AF इज इक्वल टू काय आहे, √3A इज इक्वल टू 4R. ओके, सो R बिकम्स √3A/4. मग व्हॅल्यूम ऑफ स्क्वेअर आपल्याला माहिती आहे काय तुमचं इथं, 4/3πr³. ओके, बट R इज इक्वल टू √3A/4. ही व्हॅल्यू पुटअप केली, व्हॅल्यूम ऑफ वन स्क्वेअर इन BCC. हे काय तुमचं त्यांचं स्ट्रक्चर चालू, हे BCCचा विचार करतो आपण इथं. ओके, BCCचा विचार करतोय. BCC साठी R ची व्हॅल्यू वेगळी आहे, हे BCC साठी ही R ची व्हॅल्यू आहे. काय ती R ची व्हॅल्यू, तर √A/4, √A/4 ही R ची व्हॅल्यू फॉर BCC. ओके, सो द व्हॅल्यूम ऑफ स्क्वेअर बदलणार नाही. व्हॅल्यूम ऑफ स्क्वेअर काय तुमचं इथं, तो हाच राहील 4/3πr³. बट R इज डिफरंट दॅन द सिंपल क्यूबिक युनिट सेल, तो वेगळा आहे. सो दॅट व्हॅल्यू हे R ची व्हॅल्यू पुटअप केली, मग इक्वेशन येतं तुमचं व्हॅल्यूम ऑफ वन स्क्वेअर इज इक्वल टू 4/3π मल्टिप्लाय बाय √3/4A. ओके, तर याला आपण रेस टू क्यूब, आपलं रेस टू 3, तो याला सिम्प्लिफिकेशन केलेलं आपण इथं. ते सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुमचं ते 4/3π मल्टिप्लाय बाय 3√3A³ मल्टिप्लाय आपलं डिवायडेड बाय 64. ओके, बघा कसं इक्वेशन येते ते, 4/3π R ची व्हॅल्यू पुटअप करू आपण याच्यामध्ये. R ची व्हॅल्यू काय तुमची इथं, √3A/4 ही तुमची R ची व्हॅल्यू आहे. ओके, रेस टू क्यूब. ओके, मग याला आपण जर सिंपल करतो, त्याला सिंपल केल्यानंतर ते इक्वेशन येते तुमचं 4/3 मल्टिप्लाय बाय पाय मल्टिप्लाय बाय, ओके, 3√3A³ डिवायडेड बाय 64. ओके, आता हा कसा आला, तर हे तुमचं क्यूब आहे तो. ओके, ठीक आहे, मग हा 3 कॅन्सल होईल. ओके, 4 इथं 4 तुमचं कॅन्सल होते, इथं तर तुमचं ते येतं 16 येते, इथे ते तुमचं 16. मग इक्वेशन आलं तुमचं √3πA³ बाय 16 असे येते ते. दॅट इज टोटल व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय वन क्यूब, आपला वन स्क्वेअर काय आलं तुमचं, व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय वन स्क्वेअर इज √3πA³ डिवायडेड बाय 16. ओके, but BCC contain two constituent particles. BCC contain two constituent particles. BCC काय करते तुमचं, दोन constituent particles consist करते. So the total volume occupied the particles in unit cell is equal to 2 multiplied by √3
पाय ए क्यूब डिवायडेड बाय 16. म्हणजे हे इथं तुमचं अजून सिम्प्लिफिकेशन करू शकतो तुम्ही. ते सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुमचं ते काय आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय, बघा तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 constituent particles in unit cell in BCC is under root 3 pi a cube divided by 8. ओके, याला तुमचं व्हॉल्यूम कंटेंट किंवा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन बीसीसी युनिट सेल. ओके, नाउ पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी आपण विचार करू. वी नो द पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय 100. ओके, मग व्हॉल्यूम ऑक्युपाइड हे काय तुमचं व्हॉल्यूम ऑक्युपाइड, टोटल व्हॉल्यूम किती ऑक्युपाइड आहे तुमचं इथं अंडर रूट 3 पाय a क्यूब डिवायडेड बाय 8 डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम किती तुमचं a क्यूब आहे मल्टिप्लाय बाय 100. ओके, असं ते इक्वेशन होतं. ए क्यूब कॅन्सल होईल, ए क्यूब कॅन्सल होऊन जाईल. मग राहिलं खाली काय राहिलं तर तुमचं अंडर रूट 3 पाय अपॉन 8 मल्टिप्लाय बाय 100 राहते. ज्यावेळेस आपण यांच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करू, अंडर रूट 3 ची व्हॅल्यू टाकू, पुटअप करू आपण इथं 1.72, आर ची पायची व्हॅल्यू पुटअप करू आपण इथं 3.42 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 8. यांचं ज्यावेळेस आपण सिम्प्लिफिकेशन करणार आहोत, तर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर जे काही इक्वेशन येते ते जी काही व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू येते तुमचं 68.00% इतकी येते. ओके, 68.00% इतकी ती व्हॅल्यू येते. म्हणजे ऍक्च्युअली ऑक्युपाइड पर्सेंटेज किती तुमचं ऑक्युपाइड स्पेस आहे तुमचा. हा काय तुमचा ऑक्युपाइड स्पेस बाय constituent particles, by constituent particles in BCC is 68.04% ऍक्च्युअली. पण याला आपण काय केलेलं आहे, राऊंड केलेलं आहे 68.00% केलेलं आहे. हे ऑक्युपाइड स्पेस आहे. ओके, मग अनऑक्युपाइड स्पेस काय, तर 100 - 68 which is equal to 32. अनऑक्युपाइड स्पेस किती आहे, दॅट इज वॉइड स्पेस किती तुमचा, वॉइड स्पेस किंवा एम्प्टी स्पेस व्हॉल्यूम इज 32% आहे. ओके, अशा पद्धतीने आपण आज एफसीसी पुढच्या लेक्चरला आपण एफसीसीचा विचार करणार आहोत आणि नंबर ऑफ पार्टिकल्सचा विचार करणार आहोत त्याच्यामध्ये, की एका युनिट सेलमध्ये कसे आहेत काय आहेत ते. तिथं लक्षात घ्या, आज आपण काय चर्चा केली इथं, तर पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय समजून घेतलं. सिंपल क्युबिक युनिट सेलचं पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट केली ती किती आली तुमचं 52.36 आले. आणि बीसीसीची किती आली तुमची इथं 68% आलेली आहेत. आणि हे कसं कॅल्क्युलेट केलं, आरचे व्हॅल्यू लक्षात घ्या तुम्ही. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, आरचे व्हॅल्यू ज्या काय आलेल्या आहे तुमच्या आरचे व्हॅल्यू. आरचे व्हॅल्यू आपल्याला इथं महत्वाचे आहेत. दोघं ठिकाणी आरचे व्हॅल्यू महत्वाचे आहेत. काय काय आरचे व्हॅल्यू, तर एका ठिकाणी आरची व्हॅल्यू आहेत सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये आर इज इक्वल टू a/2 आहे. आणि एका ठिकाणी आरची व्हॅल्यू आहे तुमची आर इज इक्वल टू अंडर रूट 3a/4 आहेत. एच्या व्हॅल्यू लक्षात घ्या, एका ठिकाणी ट्वाइस आर इज इक्वल टू ए आहे आणि ठिकाणी तुमचं ए इज इक्वल टू काय ए इज इक्वल टू ओके 4r अंडर रूट 3 येणार आहे. ओके, तर हे तुमचं एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, ते लक्षात घ्या आणि त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुढचा पॉईंट जो आहे एफसीसीचा, तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या अशी अपेक्षा करतो.